हाय गाइस, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर खाली सबस्क्राइबचं बटन आहे, पटकन जाऊन सबस्क्राइब करा। तर हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि ते म्हणजे माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे। 23 जानेवारीला माझं फर्स्ट यूट्यूबचं पेमेंट आलं। त्या दिवसापासून मी म्हणते व्हिडिओ बनवायचा। तर फायनली मी आज व्हिडिओ बनवत आहे। आज आहे 30 जानेवारी अँड काय म्हणतात त्याला, जी गोष्ट आवड म्हणून स्टार्ट केलेली होती असंच मला आता काय म्हणतात त्याला, बेबी झोपला ते टायमिंग बघून शूट करायला लागतं। सर तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडे आवाज ऐकू येतील। आज 30 जानेवारी आहे, आज मी शूट करत आहे अँड जी गोष्ट मी आवड म्हणून स्टार्ट केलेली होती त्यातून मला आता पैसे सुद्धा मिळत आहेत। अँड ह्याच्यासारखी दुसरी गोष्ट काय असू शकते, पैसे मिळवणे हा माझा फर्स्ट प्रायोरिटी कधी नव्हती, तर ते चुकी झाली। पैसे मिळवणे हा माझा फर्स्ट उद्देश कधीच नव्हता जेव्हा मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं। मला हे आवड होती आणि ह्याच्या थ्रू मला अजून एक वेगळी फॅमिली भेटलेली आहे जी मी बिलकुल एक्सपेक्ट केली नव्हती। बट स्टार्ट केल्यानंतर मला ह्याचे फायदे समजायला लागले की यूट्यूबचे किती सारे फायदे असू शकतात। अँड फर्स्ट थिंग म्हणजे एक फॅमिली भेटली, खूप सारे नवीन कॉन्टॅक्ट्स भेटले। त्याच्यानंतर आत्ता एक पेमेंट आलेलं आहे, बट हे पेमेंट येण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागली। माझं मॉनिटायझेशन झालेलं होतं गणेश चतुर्थी जी होती 2022 सालची, त्यावेळी म्हणजे ऑलमोस्ट 1.5 वर्षापूर्वी माझं मॉनिटायझेशन झालेलं होतं। मॉनिटायझेशन म्हणजे ज्यांना माहिती नाही टर्मिनॉलॉजी, तर मॉनिटायझेशन म्हणजे तुम्हाला यूट्यूबमधून तेव्हापासून पैसे मिळायला स्टार्ट होतात, म्हणजे तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं, तुमच्या व्हिडिओजवरती ॲड्स यायला स्टार्ट होतात, तर त्याला म्हणायचं मॉनिटायझेशन। तर ते माझं 2022 साली जी गणेश चतुर्थी होती त्यावेळेस झालेलं होतं आणि पेमेंट आलेलं आहे 2024 जानेमध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 1.5 वर्षाने माझं पेमेंट आलेलं आहे। किती पेमेंट मिळालं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन। 1.5 वर्ष लागले पेमेंट येण्यासाठी, सो खूप मोठा काळ होता पेमेंट येण्यासाठीचा। आणि किती अमाऊंट मिळाली मला हे यूट्यूब कॉन्फिडेन्शियल ठेवतं, म्हणजे त्यांचा असा रूल आहे की तुम्ही डिरेक्टली फुल अमाऊंट सांगू शकत नाही। सो मी असं सांगेन की त्या अमाऊंटमध्ये तुम्ही कुठली वस्तू घेऊ शकता। तर जे नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट करत आहेत त्यांनी लक्षात ठेवा की जर तुम्ही स्पेशली पैसे कमवण्यासाठी यूट्यूब चॅनल स्टार्ट करताय तर थोडे पेशन्स ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा। बिकॉज मी इंजिनियर आहे, मी ऑलरेडी एक जॉब करते, तर पैसे मिळवण्याचं ऑलरेडी एक साधन माझ्याकडे होतं। प्रोफेशनली मी ऑलरेडी एका वेगळ्या फील्डमध्ये होते, सो मग मला चालत होतं की हां ठीक आहे पेमेंट आलेलं नाही बट माझं चॅनल चालू आहे। बट प्रोफेशनली मी एक वेगळ्या कामासाठी डेडिकेटेड होते, जस्ट फॉर फन म्हणून मी हे चॅनल स्टार्ट केलेलं होतं। तर तुम्ही स्पेशली घरी जे आहेत त्यांनी स्टार्ट करताय किंवा स्पेशली यूट्यूबकडे करिअर म्हणून जर तुम्ही बघताय तर खूप पेशन्स ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा, खूप मेहनत घ्या, तरच तुम्ही प्रोफेशनली ॲज अ यूट्यूबर म्हणून काम करू शकता। तसं यूट्यूबमध्ये भरपूर पैसा आहे, फक्त तुम्हाला एक बेस सेट करायचा आहे, एक सबस्क्रायबर्सची लेवल, एका व्ह्यूजची लेवल आणायची आहे आणि ते पण होऊ शकतं। मी जर दोन्ही म्हणजे प्रोफेशनली एक वेगळं काम करून जर ह्या लेवलपर्यंत आता येऊ शकते, तर जे डेडिकेटेडली हेच काम करतात तर ते तर नक्कीच खूप जास्त माइलस्टोन्स अचीव करू शकतात यूट्यूबमध्ये, आणि यूट्यूबमध्ये भरपूर तसा पैसा आहे। सो मला माहिती नाही मला कधी जमेल का की मी फुल्ली यूट्यूबरच होईल, मी कधी जॉब सोडेल का फ्युचरमध्ये, सो असं कधी होईल का, सध्या तरी ते शक्यच नाही आहे। अँड माझा तो जॉब पण मला आवडतो आणि हे पण मला आवडतं, सो माहिती नाही फ्युचरमध्ये काय असेल। अँड तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच, तुम्ही सपोर्ट केला आणि तुम्ही खूप सारे व्ह्यूज दिले माझ्या चॅनलवरती, म्हणून हे पेमेंट आलेलं आहे। तसं यूट्यूबचं म्हणजे पेमेंट कसं काउंट होतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते। जे यूट्यूबवरती जे शॉर्ट्स असतात त्याचे मिलियनमध्ये व्ह्यूज गेले तरच तुम्हाला पैसे येतात, मिलियनमध्ये व्ह्यूज गेले नाहीत
तर एकदम पॉईंट डॉलर, आणि यूट्यूबचं पेमेंट हे नेहमी डॉलरमध्ये येतं, रुपीजमध्ये येत नाही. सो शॉर्ट्समधून तुम्हाला फार म्हणजे शॉर्ट्स आणि ब्लॉगचं मी थोडक्यात कंपॅरिझन सांगते. शॉर्ट्स एक 60 सेकंदाचे असतात आणि व्हिडिओज हे खूप मोठे असतात, म्हणजे तुम्ही 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं अशा टाईपमध्ये बनवू शकता, 30 मिनटं जसं तुम्हाला शक्य आहे. समजा 60 सेकंदाचा एक शॉर्ट्स आहे, त्याचे मिलियनमध्ये व्ह्यूज गेलेले आहेत, त्यातून मिळणारे जेवढे पैसे आहेत तेवढा एखादा व्हिडिओ तुमचा साधा 1000मध्ये जरी व्ह्यूज गेले, 50,000 60,000, तरी तेवढे पैसे तुम्हाला त्या व्हिडिओमधून मिळतात. सो असं शॉर्ट्स आणि व्हिडिओचं कंपॅरिझन आहे. जास्त पैसा तुम्हाला मोठे मोठे व्हिडिओज टाकल्यानंतरच मिळतो, शॉर्ट्समधून एवढा भेटत नाही, त्याला व्ह्यूज खूप जास्त लागतात. सो मोठे मोठे व्हिडिओजच प्रेफरेबल असतात जर तुम्हाला त्यातून पैसाच कमवायचा आहे तर, कारण तुमचा जेवढा वॉच टाईम असेल, वॉच टाईमनुसार तुम्हाला ॲड्स येतात आणि ॲड्सनुसार तुम्हाला पैसे येतात. साधारण 1000 व्ह्यू मागे साधारण अराउंड $1 भेटतो, ते पण डिपेंड तुमचा ॲड्स किती आलेले आहेत तुमच्या व्हिडिओवरती, त्याच्यावरती किती जणांनी क्लिक केलेलं आहे, त्याच्या थ्रू त्या पेजेसवरती किती जण गेलेले आहेत. सो ह्या सगळ्या थ्रू तुमचं पेमेंट कॅल्क्युलेट होतं. असं थोडक्यात जे माझं स्टडी आहे त्याच्यावरून मी सांगितलेलं आहे. सो तुम्ही पकडा की 1000 व्ह्यू मागे अराउंड $1. शॉर्ट्स सोडून फक्त व्हिडिओचं सांगते, ते पण मॉनिटायझेशन झाल्यानंतर. मॉनिटायझेशनच्या आधी जे व्हिडिओज तुम्ही टाकलेले आहेत त्यातून तुम्हाला काहीच पैसे भेटत नाहीत. मॉनिटायझेशनच्या नंतरच तुम्हाला पैसे भेटायला स्टार्ट होतात. आणि मॉनिटायझेशन होण्यासाठी, पैसे मिळण्यासाठी पण तुमचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यासाठी 4000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर्स हा क्रायटेरिया आहे. हा क्रायटेरिया कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला पेमेंट येतं. तर आता मी तुम्हाला पेमेंट सांगते. ॲक्च्युली असे खूप यूट्यूबर्स आहेत, ते पेमेंट रिव्हील करताना नेहमी मोबाईलचं एक्झाम्पल देतात की या पेमेंटमध्ये हा मोबाईल येईल. सो मी विचार करत होते की दुसरी कुठली तरी गोष्ट सांगावी, बट तेवढ्या अमाऊंटमध्ये अशी कुठली स्पेसिफिक गोष्ट मला दिसलीच नाही. मग शेवटी मी परत मोबाईलवरतीच आले, म्हटलं आपण मोबाईलचंच एक्झाम्पल देऊ. तर मला जे आता पेमेंट आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोटोरोला E13 4G हा जो मोबाईल आहे तो घेऊ शकता. हा तुम्ही ॲमेझॉनवरून घेतला जातात, तिथे जी अमाऊंट तुम्हाला दिसते तेवढं पेमेंट मला आलेलं आहे. जेवढी मेहनत घेतली त्याच्या मानाने पेमेंट खूपच कमी आहे. ॲक्च्युली म्हणाल तर 1.5 वर्षानंतर तुम्हाला एवढं पेमेंट येते म्हणजे कमी आहे ते, बट तुम्ही हे स्लोली वाढवू शकता अजून. माझं सेकंड प्रोफेशन म्हणून हे डेव्हलप झालेलं आहे. सो एक जॉब करत करत हे डेव्हलप झालेलं आहे. सो हे खूप चांगली गोष्ट आहे. अँड माझ्या काय म्हणतात त्याला, इथे मीच बॉस आहे, इथे सगळं माझंच असणार. सो हे खूप भारी आहे की आता तुम्ही कंपन्यांमध्ये वगैरे जॉब करता, तुम्हाला एक मॅनेजर असतो, तुम्ही पण एक मॅनेजर बनता तरी पण तुमच्यावर एक मॅनेजर असतो. सो हे असं चालत राहतं. जो यूट्यूबचं हे एक भारी आहे की तुम्ही पाहिजे तेव्हा व्हिडिओज बनवा, कधी पण शूट घ्या, वेळेचं बंधन नाही. तर त्या मानाने हे खूप चांगलं आहे. तर येस, तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच वन्स अगेन. या नोटवरती मी हा व्हिडिओ थांबवते. थँक्यू फॉर द वॉचिंग गाईज. बाय बाय.